नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे जे तिसरी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो येऊ शकली नाही आणि काय काय मुलांना असं वाटत आहे की बा का आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही आहे, की तिसरी लिस्ट येणारच नाही आहे, असं सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना वाटत आहे। कारण की मला ज्या ह्या 1-2 हप्त्यामध्ये ज्या भरपूर मुलांचे एकच कमेंट दिसले की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि तिसऱ्या लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे या सर्व डिव्हिजनचा ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा जास्त कट ऑफ जाणार आहे, त्याचबरोबर यामध्ये जे आपल्याला ह्या तिसऱ्या लिस्टमध्ये जे सिलेक्शन होण्यासाठी किती पर्सेंटेज असलं पाहिजे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे तर पहा अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, त्याचबरोबर धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, सेफ झोन काय असणार आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तिसरी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, सेफ झोन काय असणार आहे कॅटेगरीनुसार। त्याचबरोबर ज्या कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ जास्त जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जाणार आहे, ज्यांना 60%, 70%, 80% आहे अशा विद्यार्थ्यांचा सिलेक्शन कधीपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सर्वात अगोदर मी आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा तिसरी लिस्ट लागणार नाही असं संभ्रम आहे मुलांच्या मनामध्ये। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएसच्या महाराष्ट्रामध्ये ज्या जवळपास 6 ते 7 लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो येणार आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आपल्याला संयम ठेवायचा प्रत्येक लिस्टमध्ये, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट येणार आहे। तर मी असं काय सांगून आलो, आपल्या आतापर्यंत तिसरी लिस्ट कोणी आली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची महाराष्ट्राची, तर पहा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक होत्या, बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं आपण चौथ्या लिस्ट लागलेल्या आहेत, चौथ्या लिस्ट पर्यंत लिस्ट लागलेल्या आहे या ठिकाणी। तर महाराष्ट्रामध्ये आता ही तिसरी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत लागणार आहे तर महाराष्ट्राची तिसरी जी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, थर्ड लिस्टचा जो कट ऑफ जाणार आहे तर ह्या कोणत्या तारीखला लागणार आहे तर ते मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो। तर पहा जवळपास 24 ते 25 तारखेच्या अंदर तुम्हाला तिसरी लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर 24 तारखेला पाहायला भेटू शकते किंवा मग तुम्हाला 25 तारखेच्या अंदर तुम्हाला हे पाहायला भेटू शकतं किंवा 23 तारखेला सुद्धा रात्रीपर्यंत येऊ शकतं असं आपला या ठिकाणी अंदाज आहे। तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे, जवळपास 25 तारखेच्या अंदर जे आहे हे तिसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे, थर्ड लिस्ट, ठीक आहे। हे झालं क्लिअर। आता जे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ह्या जवळपास 7 लिस्ट ज्या लागणार आहे 31 डिसेंबर पर्यंत ह्या ज्या चालणार आहे लिस्टा, त्याचबरोबर महाराष्ट्रातील असे कोणते डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ डाऊन जाणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। चंद्रपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे पालघर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे रत्नागिरी डिव्हिजन आहे। तर हे 4 डिव्हिजन आहे, तर या ठिकाणी कट ऑफ थोडा कमी जाणार आहे। त्याचबरोबर गोवा डिव्हिजन आहे, तर हे जे 5 डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन सुद्धा झालं त्याच्यात, ठीक आहे। तर ह्या 5 डिव्हिजनचा जो कॅटेगरीनुसार कट ऑफ जाणार आहे, 5 डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे पहा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे एसटी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे तर 90 पर्यंत मुलांचा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, 89 ते 90 पर्यंत, ठीक आहे। बाकी 93-94 पर्यंत हा 93 पर्यंत कट ऑफ जाणार आहे बाकी कॅटेगरीचा, ठीक आहे। तर ह्या ज्या कॅटेगरी आहे एसटी आणि ईडब्ल्यूएस ह्या कमी जाणार आहे, ठीक आहे। आणि बाकी पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 80-85च्या दरम्यान सुद्धा ह्या डिव्हिजनला एवढा कट ऑफ जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला आहे, अमरावती आहे, संभाजी महाराज नगर आहे, बारामती आहे, बीड डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे तर पहा एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचा, तर तुम्ही जर एसटी आणि ईडब्ल्यूएस असाल तर 91 पर्यंत होणार आहे सिलेक्शन, बाकी कॅटेगरी असाल तर 93-94 पर्यंत कट ऑफ जाणार आहे। त्यानंतर पहा भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा आहे, त्याचबरोबर धुळे आहे, जळगाव आहे, कराड आहे आणि कोल्हापूर, मालेगाव। तर या डिव्हिजनचा जो कट
कडाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणचा या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर पहा ST आणि EWS कॅटेगरीचा 91 ते 92 च्या आसपास कडाप जाणार आहे। बाकी OBC असाल SC असाल किंवा ओपन कॅटेगरी असाल तर ह्या कॅटेगरीचा जवळपास तुम्हाला 93 पर्यंत किंवा 94 पर्यंत कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 85 पर्यंत सुद्धा कडाप तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोपसल आहे, नांदेड आहे आणि नाशिक आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर पहा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST आणि EWS कॅटेगरीचा 91-92 च्या आसपास या ठिकाणी कटाप जाणार आहे ह्या डिव्हिजनचा। ठीक आहे, बाकी तुम्ही जर OBC असाल SC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 93 पर्यंत तुम्हाला कटाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, नवी मुंबई आहे, त्याचबरोबर उस्मानाबाद आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, त्याचबरोबर पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, तर त्याचबरोबर रायगड आहे। तर या ठिकाणचा जो कडाप आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई डिव्हिजन, नवी मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पहा ST आणि EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास तुम्हाला या ठिकाणी 91 किंवा 92 पर्यंत तुम्हाला कटाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। बाकी तुम्ही SC असाल किंवा OBC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा तुम्हाला कटाप या ठिकाणी 93-94 च्या आसपास या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे विद्यार्थी मित्रांनो PWD कॅटेगरी आहे, PWD कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 85 ते 90 च्या आसपास तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते तर पहा मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे आणि सांगली डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सातारा डिव्हिजन आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरी ST आणि EWS असाल तर 92 पर्यंत कटाप जाणार आहे। बाकी तुम्ही जर OBC असाल SC असाल किंवा ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 94 पर्यंत निश्चित कटाप या ठिकाणी जाणार आहे, 93-94 पर्यंत। ठीक आहे, त्यानंतर पहा श्रीरामपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे आणि ठाणे डिव्हिजन आहे। श्रीरामपूर डिव्हिजन, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आणि ठाणे डिव्हिजन, तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल ST आणि EWS कॅटेगरीचा जो कटाप आहे हा निश्चितच या ठिकाणी 92 पर्यंत जाणार आहे। OBC SC ओपन ह्या कॅटेगरीचा कटाप या ठिकाणी 94 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर पहा ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन, तर या ठिकाणी सुद्धा SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो कटाप आहे ST आणि EWS कॅटेगरीचा जो कटाप तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे जवळपास या ठिकाणी 91 ते 92 च्या आसपास कटाप या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरी असाल SC कॅटेगरी असाल आणि OBC कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा कटाप थोडा जास्त जाणार आहे 94 पर्यंत। ठीक आहे, तर एवढाच या ठिकाणी कटाप जाणार आहे। एवढाच विद्यार्थी मित्रांनो हा सेफ झोन आहे तिसऱ्या लिस्टचा, तर तिसऱ्या लिस्टमध्ये एवढाच कटाप या ठिकाणी जाणार आहे किंवा एक दोन मार्कांना कमी सुद्धा जाऊ शकते आपला। हे जे मी तुम्हाला सर्व कटाप सांगितलं तर हा एखादा मार्कांना कमी सुद्धा जाऊ शकतो असं जे आपला या ठिकाणी अंदाज आहे। तर एवढाच कटाप तुम्हाला तिसऱ्या लिस्टमध्ये पाहायला भेटणार आहे आणि जसजशा आता लिस्ट लागणार आहे तसतसा कटाप या ठिकाणी घसरणार आहे। ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल पहिला लिस्ट एकदम हायपा लागली होती पैकीच्या पैकी, दुसरी एकदम 100 वरून डायरेक्ट 96 वर आली। ठीक आहे, तर आता 96 वरून जवळपास 92 पर्यंत हे लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर नक्कीच कटाप तिसऱ्या लिस्टचा डाऊन जाणार आहे ह्या पहिल्या आणि दुसऱ्या लिस्ट पेक्षा। ठीक आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे, कोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, बाकी ज्यांना 60%, 70%, 80% अशा गटातील जर तुम्ही असाल तर अशा विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे तर हे जे तुमचं जे 7व्या लिस्टमध्ये शेवटल्या लिस्टमध्ये होऊ शकते कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये, जसं 2022ला जे 2022ला गोवा डिव्हिजनला लागला होता ओपन कॅटेगरीचा 60 वर, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 60 वर, ST कॅटेगरीचा 50-54 वर। ठीक आहे, तर खूप कमी कटाप या ठिकाणी 2022ला गेला होता। तर कोणकोणत्या डिव्हिजनचा 60-70-80% दरम्यान या ठिकाणी जाते, कोणकोणत्या डिव्हिजनचा म्हणत आहे ज्या ठिकाणी कमी अर्ध आहेत त्या ठिकाणी। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय